तर जसं तुम्ही याच्यामध्ये एवढा स्टडी केला आहात किंवा मॅक्झिमम रिसर्च पेपर देखील मिसॅटो थेरपीवर तुमचेच आहेत, तर आपण सांगू शकतो की केमो आणि रेडिएशन व्यतिरिक्त सुद्धा कॅन्सरचे उपचार होऊ शकतात. म्हणजे जी संकल्पना आहे की केमो रेडिएशन नाही तर कॅन्सरचे उपचार नाहीत, हे चुकीचं आहे आपण असं म्हणू शकतो. याला आपण कॅन्सर उपचारांमध्ये 100% कन्सिडर करू शकतो. मी 24 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. ठीक आहे. माझ्याकडे जवळजवळ 45 देशातून पेशंट आलेले आहेत. ठीक आहे. नाशिकमध्ये राहून ट्रीटमेंट करून गेलेले आहेत. त्यात हॉलिवूडचे काही स्टार्स पण आहेत. ठीक आहे. काही पेट्रोल कंपनीचे ओनर्स पण होते. ठीक आहे. काही फार्मा कंपनीचे ऑन्कोलॉजी डिव्हिजनचे इंडिया हेड पण होते. ठीक आहे. हे सगळे लोक इथे येऊन ट्रीटमेंट घेऊन गेलेत. मी असं नाही म्हणणार की हे 100% प्रत्येक पेशंटला लागू पडतं. जसं किमोथेरपी प्रत्येक पेशंटला लागू नाही पडत, तसंच हे पण प्रत्येक पेशंटला नाही, पण जवळजवळ 60 ते 80% लोकांना हे व्यवस्थित लागू पडतं आणि पेशंट बरे राहतात. पेशंट इनफॅक्ट पेशंट फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजमध्ये जर आले तर मग पूर्णपणे बरं होण्याची शक्यता असते. पण जर लास्ट स्टेजमध्ये जरी आले तरी त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ आणि त्यांचं स्पॅन ऑफ लाईफ आपण खूप वाढवू शकतो. ते आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.